मस्त पाव भाजून घेतले असे। हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। कधी कधी स्वयंपाकाचा कंटाळा येतो। चला तर म्हटलं आज चपात्या भाकरी काही करायच्या नाही, सरळ आपलं मिसळ पाव करूया। छान मटकी मोडाची आणली होती, मटार पण आहे, करून घेते। टोमॅटो चिरलाय, कांदा चिरलाय, करायला घेऊया। आमच्याकडे ताजे बेकरीचे छान पाव मिळतात। थोडीशी दालचिनी आणि काळी मिरी घातली। वाटण घालते मी। हे आमचं आलं लसूण खोबरं कोथिंबीर कांदा मी भाजून करून ठेवलेलं असते। हे असं तयार केलेलं नसेल तर तुम्ही वेळेवर पण थोडंसं कांदा खोबरं भाजून वाटून घेऊ शकता छान। थोडंसं तेल घालते अजून। जिरं मोहरी घातली। मसाला घालते मी ह्यात। हे बघा, हा चमचाभर गरम मसाला, हा घरातला मसाला आहे। हळद घातली आणि 1 चमचाभर हा काश्मीरी मसाला आहे। त्यामुळे तवंग छान म्हणजे तरी छान येते। मटकी घालते मी। थोडेसे मटार घातलेत, कारण जर नुसती मटकी घातली तर मग ती अशी मटकीची भाजी वाटते। थोडेसे मटार किंवा चणे वाटाणे काय घातले तर जरा चांगलं वाटतं। चांगलं मिक्स करून घ्यायचं। आपल्याला आवडत असले तर आपण काबुली चणे, साधे चणे, वाटाणे काही घालू शकतो। मीठ घालते मी, त्यात मीठ नाही घातलं। पाणी घालते मी त्यात आता। पाणी जास्तच घालायचं, कारण आपल्याला रस्सा करायचा असतो। मस्त शिजू देऊया आपण। तोपर्यंत मी कांदा टोमॅटो लिंबू वगैरे चिरून घेते। उघडून बघते मी। छान अशी वरतरी आली। मटकी तर शिजते, मटार बघते शिजलेत का। शिजले छान। उतरून ठेवते मी आता दुसऱ्या गॅसवर आणि आपण पाव भाजायला घेऊ। पॅन ठेवलाय तापायला मी।
हे बघा, आमच्याकडे असे मस्त पाव मिळतात बेकरीतले, ताजे गरमच आहेत हे, पण थोडेसे गरम करणार आहे मी बटर लावून. तुम्ही मध्ये असे कापून पण गरम करू शकता, मी असे अख्खेच केले. हे बघा, हे फरसाण, टोमॅटो चिरून घेतले, कांदा चिरून घेतलाय, आपले पाव पण मस्त भाजलेत. आपण त्याच्यावर तरी घालू वर थोडीशी. लिंबू, कोथिंबीर. कसा वाटला आपला आजचा बेत? झटपट. कधीतरी असं करायला हरकत नाही. चपात्या भाकरी करायचा कंटाळा आला तर कमेंट करून सांगा. माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.